आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न. दिनांक 24 जून टिळक भवन दादर येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणे जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, प्रदेश सरचिटणीस सह प्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृह येथे संपन्न झाले. महाराष्ट्रातलेच नाही तर देशातील जनतेने BJP सरकारला नाकारलं आहे आणि जनता कंटाळली आहे हे लोकसभा निकालावरून दिसते, असे यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद अहेर यांनी सांगितले. तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला आणायचे आहे. त्यामुळे ब्लॉक तसेच आघाडी व सेलच्या बैठका व बूथस्तरीय रचना यांच्या बैठका, नवीन मतदार नोंदणी BLAच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे. या भ्रष्ट विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व आमचे कार्यकर्ते अगोदरच सक्रिय आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे साहेबांना आमचे या ठिकाणी अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, हिरिरीने काम घेऊन राजन विचारेंनी सुद्धा जेव्हा पदवीधरची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा मान्य केलं का काँग्रेस कार्यकर्ते हा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कांद्याला कांदा लावून या ठिकाणी काम करत होता. निश्चितपणे ती आम्हाला पोच पावती आहे. निवडणुकीचा निकाल जरी उलटा पलटा काही झाला असेल तो कसा झाला हे ठाणेकर जनतेला माहिती आहे. कशा पद्धतीने मतदारांना आमिष दाखवण्यात आली, कशा पद्धतीने पैशाची वाटप आली, तो लोकसभेचा हा जो काही शिंदे गटाचा जो विजय आहे हा शिंदे गटाचा विजय नसून हा पैशाचा विजय आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. तरी पण पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता ही जागृत आहे, जनतेला सगळं कळतं. जनतेला परत आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांचा कौल घेणार आहोत. निश्चितपणानं मनोज शिंदे गेल्या 3 टर्म पासून एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतायत. 2004 साली सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती सुरुवातीला पहिल्यांदा. या ठिकाणी सातत्यानं त्यांच्या विरोधात निवडणूक लढतायत. त्यांचा त्या ठिकाणी चांगला प्रभाव आहे. ठीक आहे, या ठिकाणी धनशक्ती असेल परंतु जनशक्ती ही मनोज शिंदेच्या पाठीमागं त्या ठिकाणी दिसते आणि अनेकही इच्छुक उमेदवार आहेत आणि निश्चितपणानं प्रदेश काँग्रेस आपला निर्णय घेईल. मनोज शिंदेच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य कोणी असेल, परंतु काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये सक्षमपणे निवडणूक लढणार. नाही, आता आमचे जेवढे आपल्या ठाण्यामध्ये येणाऱ्या विधानसभाच्या निवडणूक मतदारसंघ आहे यामध्ये सगळीकडे उमेदवार आहे. फक्त आमच्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव साहेब हे बसून एकत्रित मतदारसंघाची वाटणी होईल, कुठला मतदारसंघ आमच्याकडे येतो त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं नियोजन असेल त्याच्यामध्ये.